अगदी त्यामुळे ही जी सुनावणी सुरू होती ती आता गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे आणि ह्या ज्या 4 याचिका होत्या त्या सध्या फेटाळण्यात आल्यात। एकूणच निवडणुका आणि आजचा जो युक्तिवाद झाला या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते नितीन राऊत आपल्यासोबत आहेत। मॅम नितीन भाऊ, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर। नमस्कार। नमस्कार। खरं तर काल एक मोठी घडामोड झाली। आशिष शेलार यांनी एक पत्रपरिषद घेतली आणि खास आपल्यावर त्यांनी काही आरोप केले। आपल्या मतदारसंघाला उत्तर नागपूरच्या जवळजवळ 8,000 पेक्षा जास्त दुबार नोंदणी आहेत असं त्यांनी म्हटलं आणि ही नावं मुस्लिम मतदारांची आहेत आणि त्यांचा बेसिक जो रोख होता तो हा होता की कुठेतरी ह्याचा फायदा तुम्हाला झालाय जिंकून येण्यामध्ये। काय म्हणाल? नाही, सर्वप्रथम तर मी धन्यवाद देऊ इच्छेन आशिष शेलार यांना की आशिष शेलारनी माझं नाव त्या ठिकाणी घेतलं आणि या राज्यामध्ये वोट चोरी होत आहे हे उघड करण्याचा प्रयत्न केला। हे ठीक आहे की माझ्या मतदारसंघामध्ये दुबार मतदार नोंदणी झाली आहे हे याचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला आणि तो उल्लेख करत असताना त्यांनी सांगितलं की यांच्या मतदारसंघात झाली, परंतु 8,934 मतं जी दुबार, आणि त्यांनी धर्माचं नाव घेऊन सांगितलं बरं का, मुसलमानांची असा शब्द वापरला। तर मी त्यांना सांगू इच्छितो की मी ती मतं बाद जरी झाली तरी मी पराभूत होत नाही त्या ठिकाणी। जे लोक पराभूत होत असतील त्यांचा तुम्ही विचार करा, परंतु तुम्ही दुबार मतदार नोंदणी या राज्यात होत आहे याची जी कबुली दिली त्याबद्दल धन्यवाद। मात्र कारण आमचे नेते वोट चोरीवर सातत्यानं आवाज उठवत आहेत आणि तो आवाज खरा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आशिष शेलार यांनी केला। नंबर 1। नंबर 2, जर माझ्यासारखा विरोधी पक्षातला आमदार